नागरिकांनी विविध कामांसाठी दिलेली कागदपत्र शाहूवाडी तहसील कार्यालयातून गहाळ होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। याबाबत चौकशी करू, तसंच कामासाठी कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना पैसे मागितल्याचं आढळलं तर कडक कारवाई केली जाईल असा इशारा शाहूवाडी पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिलाय। शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या शेकाप आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते। शाहूवाडी तहसील कार्यालयात नागरिकांना वेळेवर विविध प्रकारचे दाखले आणि कागदपत्र दिली जात नाहीत। काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून पैशाची मागणी करतात, अशी तक्रार तहसीलदार रामलिंग चव्हाण, प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केली होती। या पार्श्वभूमीवर शेकाप आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तहसीलदार कार्यालयात झाली। या दरम्यान तक्रार केलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी प्रश्नांचा भडीमार केला। नागरिकांना वेळेवर दाखले, उतारे द्या, कामासाठी कुणी पैशाची मागणी केल्याचं आढळलं तर कडक कारवाई करू, असा इशारा शिंगटे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दिला। शासकीय कामासाठी नागरिकांनी 100 रुपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करू नये, फक्त 5 रुपये तिकीट लावून स्वयं घोषणापत्र द्यावं। तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयात दर पत्रकाचा बोर्ड लावण्याचे आदेश सेतू चालक राजू डोंगरे यांना दिले। दरम्यान कुणबी दाखल्यासाठी नागरिकांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप भैया थोरात यांनी केला। यावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण, निवासी नायब तहसीलदार गणेश लवे, शेकापचे भारत पाटील, राजू मगदूम, नामदेव पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सुरेश माऊकर, गणेश महाजन यांच्यासह शेकाप आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते।